सन्माननीय सदस्य नानाभाऊ. अध्यक्ष महाराज, खरं तर इतके वर्ष या विधिमंडळाच्या कामकाजामध्ये हजर राहण्याचा मला योग आलेला आहे. जवळपास 30 वर्ष मी इकडे काम करतोय, पण एवढी दयनीय परिस्थिती विधिमंडळाच्या कामकाजातली मी पहिल्यांदा पाहतोय. आणि त्याच्यामुळे सरकारला जो पाशवी बहुमत आहे त्याचा माज आलेला काय अशा पद्धतीची परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. विधिमंडळाच्या कामकाजाचे सुद्धा त्यांना काही घेणे देणे नाही असं सरकार वागताना आम्ही पाहतोय. पण ठीक आहे, आता बोलायचं म्हणून बोलतोय. अध्यक्ष महाराज, खरं तर परवा झालेली घटना साताऱ्याची, त्याच्यामध्ये मंत्र्याला सुद्धा सोडलं जात नाही, पोलीस प्रशासनाकडून त्याला मारलं जाते. आज सकाळी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी ती भूमिका मांडली. आम्ही गेल्या 2 आठवड्यापासून अजितदादा जे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री होते, त्यांचं जे विमान दुर्घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाला त्याबद्दलची आम्ही सातत्यानं ही चर्चा व्हावी. राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीची या पद्धतीची घटना झाल्यानंतर महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये नव्हे तर जागतिक पातळीवर याची चर्चा सुरू झाली की एखाद्या महत्त्वपूर्ण पदावर असलेल्या व्यक्तीचं विमान दुर्घटनेमध्ये आणि लँडिंगच्या वेळेस अशा पद्धतीची दुर्घटना कशी होऊ शकते, अशा पद्धतीचे अनेक प्रश्न निर्माण झाले. आणि आज महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये ही दुर्घटना नाही, हे अपघात, ही दुर्घटना नाही, घातपात आहे अशा पद्धतीची भावना लोकांच्या मनात झालेली आहे. आणि ती पण माझ्या पण मनात आहे. हा घातपात आहे अशा पद्धतीचं हे सगळं सिक्वेन्स आपल्याला पाहायला मिळत आहे. अध्यक्ष महाराज, ह्या ज्या कंपनी आहे VSR, या कंपनीचा रेकॉर्ड आपण पाहिला मागचा, तर ह्या कंपनीमध्ये सगळे जुने विमान त्याला दुरुस्ती करून त्याला ज्या पद्धतीनं वापर केला जातो आणि याच्यामध्ये ज्या पद्धतीनं आपण पाहिलं असेल अध्यक्ष महाराज, ही घटना होऊन आता जवळपास 2 महिन्याच्या जवळचा कालावधी, म्हणजे 28 जानेवारीला ही घटना घडली आणि आपण आता 23 मार्चमध्ये आहोत अध्यक्ष महाराज. म्हणजे एवढ्या मोठ्या कालावधीनंतर सुद्धा या घटनेचा सूत्रधार कोण, हा अपघात आहे की घातपात आहे, याची शंका महाराष्ट्राच्या लोकांच्या मनात अजूनपर्यंत आहे. आणि सरकार अजूनपर्यंत, मग केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो, याच्या शेवटपर्यंत का पोहोचलं नाही. अध्यक्ष महाराज, याची मागणी झाली की बारामतीच्या पोलीस स्टेशनमध्ये याच्यात गुन्हा दाखल झाला पाहिजे, पण साधं सरकारने गुन्हा दाखल केला नाही. आताच नवनियुक्त आपल्या उपमुख्यमंत्री सुनित्राताई पवारांनी देशाच्या प्रधानमंत्र्यांना सांगितलं की याची CBI चौकशी झाली पाहिजे. अजूनपर्यंत CBI चौकशी झाली नाही. म्हणजे हे सगळे संशय जे आहे ते उलट वाढत चाललेलं आहे. एवढ्या मोठ्या व्यक्तीचं, राज्याच्या शासनामध्ये उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीची ही गत असेल, राज्याच्या मंत्र्याला पोलीसच मारतात, त्यांची आज अंगठी तुटून गेलेली आहे, ते मगाशी पट्टी बांधून आले. मग सर्वसामान्य लोकांचं काय? सरकार हे सर्वसामान्य लोकांसाठी असते, लोकांच्या हितासाठी असते, लोकांच्या सुरक्षेसाठी असते. पण या राज्यामध्ये सरकारच्याच लोक सुरक्षित नाही, तर मग या महाराष्ट्रातली लोक सुरक्षित आहे का, हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे. जे प्रश्न मगाशी आमचे सहकारी तुपे साहेबांनी जे उपस्थित केले, हेच लोकांच्या मनात आहेत. मग सरकारला हे कळत नसेल? सत्तेमध्ये आहेत, केंद्राच्या सत्तेमध्ये सरकार तेच लोक आहेत. 2 इंजिनचं सरकार, काय करायचं 2 इंजिनचं सरकार? आणि म्हणून अशा या परिस्थितीत अजितदादाच्या या विमान दुर्घटनेचं जे काही आपण स्थिती पाहतो,
त्याच्यामध्ये ही कंपनी तर बोगसच आहे, तिला अजून ब्लॅकलिस्टेड आपण केलं नाही का? मुद्दामून या सगळ्या तक्रारीकडे कानाडोळा सरकार करताय केंद्रातलं. आणि म्हणून मग स्वाभाविक आहे की लोकांच्या मनामध्ये ही मानसिकता येणं, मग याच्यामध्ये कोणी कट रचला असेल? कटामध्ये तर हलके लोक तर नसतील, खालचे लोक सगळे मोठेच असतील, कारण विमानातली दुर्घटना आहे. अनेक लोकांची नावं पुढे आणलीत. आपल्या विधिमंडळाचे आपले सहकारी रोहित पवारांनी तर बारामती पासून तर दिल्लीपर्यंत रोज नवीन नवीन प्रश्न उपस्थित केले. अनेक केंद्रातल्या नेत्यांना जाऊन भेटलेत, पण त्यांच्या आवाजाला कुठं थारा लागत नाही अशी परिस्थिती लागलेली आहे. डीजीसीएने एक उत्तर मधल्या काळात दिलं की म्हणाला की झाडाला आपटलं आणि म्हणून त्या विमानाची दुर्घटना झाली. मी अध्यक्ष महाराज आपल्याला सांगतो, सकाळी उठलो आणि व्हॉट्सअपला एक व्हिडिओ आला, तातडीनं आवाज आला. मी म्हटलं कोणाचा हे असेल, तर बारामती मधल्या आमच्या कार्यकर्त्यांनी तो व्हिडिओ पाठवला बरोबर 8:30 वाजता, 8:30 आणि त्या दुर्घटनेमध्ये त्यांनी सांगितलं की अजित दादा या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला, त्या विमानाचा ऍक्सिडेंट झाला. टीव्हीवर आपल्याला की थोड्या वेळात आपल्याला टीव्हीवरही बातम्या यायला सुरुवात झाल्या. आणि बातम्या यायला सुरुवात झाल्यानंतर जे काही चित्र आपल्याला पुढचं समोर आलेलं आहे ते उभ्या महाराष्ट्राने देशाने पाहिलेलं आहे. अध्यक्ष महाराज त्यावेळेस आपण जे चित्र पाहत होतो, जे टीव्हीवरही येत होतं, कुठं फिजिबिलिटी नव्हती तिथं. अध्यक्ष महाराज फिजिबिलिटी होती, विमान उतरत होतं, ते स्पष्ट दिसत होतं. ते तिरछे विमान उतरलं आणि तिथंच ते ब्लास्ट झालं. इथून ते नांदेडला जाणार होतं असं काही सांगण्यात येत होतं. मगाशी तुपे साहेबांनी जे काही प्रश्न त्याच्यात केला की त्याच्यात इंधन जास्त भरलं होतं काय, आम्हाला जे कळलं की त्याच्यानंतर ते नांदेडला जाणार होतं. आणि मग हे जे मेंटेनन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पुढे येतात आहेत. आखरी मगाशी तो एक प्रश्न तर बरोबर आहे की मुंबईसारख्या शहरामध्ये सकाळी 6 वाजता ट्रॅफिक जाम असते असं एक सांगण्यात आलं, एक वातावरण निर्माण केलं. म्हणून वेळेवर तो दारू पिलेला पायलट त्याचं बसवून टाकला आणि त्याच्या चुकीमुळे ऍक्सिडेंट झाला. अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्यात आलं. पण ह्या सगळ्या चौकशीच्या दप्तरात राहील, काही दिवसानंतर हे शांत होईल. पण या निमित्तानं महाराष्ट्राच्या जनतेचं या सरकारबद्दलचा अविश्वास निर्माण व्हायला लागलेला आहे की जेव्हा या सरकारमधलेच लोक सुरक्षित नाही तर महाराष्ट्रातली जनता सुरक्षित नाही, हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर प्रामाणिकपणे दिलं पाहिजे. उत्तर देण्यात एक्सपर्ट आहेत, मला माहिती आहे. पूर्ण कायदेशीर वकील, ते वकीलच आहेत पेशानं, आणि ते उत्तर कसे देतात ते आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्राला आता पाठ झालेला आहे. कोणाला क्लीन चिट द्यायची, कोणाला नाही द्यायची, त्याच्यावरचं ते एकदम ठराविक कार्यक्रम असतो त्यांचा. आणि म्हणून आम्हाला या अजितदादाच्या या विमान दुर्घटनेमध्ये वास्तविकता काय नेमकी याच्याबद्दलचं पूर्ण माहिती या ठिकाणी द्यावी. ATCचं असेल त्यांना, कारण की केंद्राचं सरकार आपलंच आहे, त्याच्यामुळे तुमच्याजवळ सगळे ते रिपोर्ट असतील. त्या पद्धतीचं एक माहिती या निमित्तानं राज्याच्या जनतेला त्यांनी द्यावी, ही भूमिका या ठिकाणी मी मांडतो. अध्यक्ष महाराज, वेळ कमी आहे आपण दिलेला, कारण की अजून खूप लोकांना बोलायचं आहे, म्हणून मी जास्त न बोलता FIRचा बद्दलचा मी उल्लेख केलाच अध्यक्ष महाराज, CBIचाही उल्लेख केलाच, त्यामुळे मला आता या विषयावर जास्त न जाता अध्यक्ष महाराज मी तर या ठिकाणी एक मागणी करेल की माननीय उच्च न्यायालयाच्या सिटिंग जजच्या माध्यमातून या सगळ्या या सगळ्या घटनेची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. आता उत्तरात काय ते सांगतात त्याच्यावर आहे, पण उत्तर समाधानकारक आलं नाही आणि या सगळ्या घटना ज्याचा उल्लेख चालू आहे त्याचं उत्तर बरोबर आलं नाही, तर सिटिंग जजच्या माध्यमातून उच्च न्यायालयाच्या ही चौकशी व्हावी, ही मागणी या निमित्तानं करतो अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, आता महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीचं महाराष्ट्र झाला अशा पद्धतीचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अनेक घटना, मग पिंपरी चिंचवड असेल, गुन्हेगारीचा बालेकिल्लाच झाला. अजितदादाला तर डायरेक्ट त्यावेळेस थेटच देऊन टाकला,
सत्ता पक्षाच्या एका आमदाराने. मग नंतर ते गेल्यानंतर माफी गिफी मागितली ते आपण पाहिलीच आहे. पण अध्यक्ष मला डायरेक्ट थेटच देऊन टाकला. पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकामध्ये ज्या पद्धतीनं प्रशासकीय काळामध्ये त्या त्या महापालिकेलाच लुटून टाकलं आणि तोच मुद्दा त्यांनी सांगितलं की मी आता या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार कसा झाला, कोणी कोणी पैसे खाल्ले, कोण भागीदार आहेत, त्याचं त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन अजितदादांनी त्या पद्धतीचा उल्लेख केला आणि सांगितलं की मी याचा सगळं सविस्तर माहिती देईल, पण त्याच्या पहिलेच ते चालले गेलेत. आणि म्हणून पिंपरी चिंचवडच्या बद्दलचं तिथल्या भ्रष्टाचाराचं असेल, गुन्हेगारीचं असेल, इथं तर एक एरिया त्याला सांगितलं की मधल्या काळामध्ये की या भागामध्ये हे सगळे बांगलादेशी राहतात आणि म्हणून एक मोठी जागा त्या ठिकाणी शासनाने खाली करून टाकली आणि ती आता एका बिल्डरला देण्यासाठी त्याचा पुढाकार सुरू झालेला अध्यक्ष महाराज. पिंपरी चिंचवडला बालकांचे अपहरण, महिलांचं बेपत्ता होण्याचे आज आपण महाराष्ट्रामध्ये एक मोठ्या पद्धतीचं सत्र सुरू झालेलं आहे. हे बंधुभावाचं एक वेगळं प्रकरण, त्याच्यावर उद्या चर्चा करू. पण महिला मोठ्या प्रमाणात गायब होणं, त्याची संख्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आहे. त्याच्या आकडे मधल्या काळातही आम्ही सांगितले की जवळपास 4000च्या वर महाराष्ट्रामधून मुली आणि महिला गायब झालेल्या आहेत. त्याचा शोध अजूनपर्यंत लागलेला नाही. सरकार त्याच्याबद्दलचं उत्तर पण द्यायला तयार नाही. ते पण उत्तर त्यांनी द्यावं. बालकांचे मोठ्या प्रमाणात अपहरण होणं ते एक मोठं प्रकार या ठिकाणी चाललं. कालपर्यंत आम्ही सिनेमात पाहत होतो की बालक तिकडे अपहरण करायचं आणि त्यांना विदेशात पाठवायचं आणि तिथं बालमजूर म्हणून काम करायला लावायचं. पण ते आता आपल्या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं या सरकारमध्ये पाहायला मिळते आहे. त्यामुळे रेल्वे, बसस्थानके या सगळ्या भागामध्ये आणि विशेष करून सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवण्याची कामं मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे अध्यक्ष महाराज. आणि भिक्षेकरांच्या टोळ्या, आता मुंबईसारख्या शहरामध्ये कुठल्या चौकामध्ये आपण गेलो होतो तिथं टोळ्या आपल्याला पाहायला मिळतात आणि बस मडके कपडे घालून ते लहान लहान मुलं हातात घेऊन भिक्षा मागणाऱ्यांची लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. अशा पद्धतीची स्थिती आपल्याला पाहायला मिळते अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, बदलापूरचं खरं तर आता बदलापूर हे गुन्हेगाराचं स्थान झालं का अशा पद्धतीची स्थिती पाहायला मिळते अध्यक्ष महाराज. मधल्या काळामध्ये एका शाळेमध्ये ती घटना झाली, मागच्या अधिवेशनाच्या झालं नाही. त्याच्यामध्ये पोलिसांच्या चकमकीमध्ये जो साक्षीदार झाला त्यालाच गोळीनं उडवून टाकलं, ते आपण पाहिलं अध्यक्ष महाराज. आणि मग जो गुन्हेगार होता त्यालाच बदलापूरच्या नगरपालिकेमध्ये त्याला कॉप सदस्य करून टाकलं. मग जो, कारण की ते RSS संबंधित होते आणि मग त्यांना मग तिथं हे झालं तर मग त्याला कॉप सदस्य पदावरून काढून आपण पाहिलं की एका लहान मुलीवर त्या ठिकाणी अत्याचाराचं आपण प्रकार आत्ताच अलीकडच्या काळात घडताना आपण पाहिलेला आहे. अजूनही दोषीवर कारवाई झालेली नाही आणि म्हणून बदलापूरमध्ये सातत्यानं या पद्धतीच्या घटना होणं आणि त्याच्यावर फक्त केवळ मलमपट्टी लावणं की आम्ही चौकशी चालू आहे, आम्ही कारवाई करतोय, या पद्धतीची स्थिती आपण पाहतोय. अध्यक्ष महाराज, स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय आता ते सर्रासप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये तालुका पातळीपर्यंत पोहोचलेले आहेत. काय करतात मला कळत नाही. पोलिसांचं खच्चीकरण मोठ्या प्रमाणात होते आहे. IPS अधिकारी असतील, IAS अधिकारी असतील, जे कोणी चाटुगिरी करणारे असतील सरकारचे, त्यांनाच चांगल्या पोस्टिंग द्यायचं, त्यांना जिल्हा द्यायचं, त्याची कॅपॅसिटी नसेल त्याला देऊन टाकायचं. आणि म्हणून अशा या परिस्थितीत कामं, त्याच्या स्पा सेंटर असतील, पैसे द्यावे लागतात. म्हणून आम्ही पण या पद्धतीचे व्यवसाय करू आणि पैसे कमवू, कारण पगारातून तर देता येणार नाही. त्यामुळे त्या पद्धतीची व्यवस्था केली जाते. ड्रग माफियाचा वाढत्या कारवाया, म्हणजे विदेशी असतील, परवा एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्री सांगत होते, पण मोठ्या प्रमाणात ड्रग्स आता महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेपर्यंत पोहोचले आहेत अध्यक्ष. मुंब्रा जो पोर्ट आहे, कारण की ते खाजगी पोर्ट आहेत, आता या पोर्टमध्ये कुठलीही तपासणी होत नाही. तिथं राहतात डिपार्टमेंटचे लोक, पण त्यांनी काही कारवाई केली तर त्यांना तिथून तातडीनं केलं जाते, कारण की
मुंब्रा पोर्टवाल्यांचाच मुंद्रा पोर्टच तो केंद्रातलं सरकार चालवते अशा पद्धतीचं आपण पाहतोय. आणि मग या मुंद्रा पोर्टच्या कुठल्याही गोष्टीला पकडलं गेलं, कारवाई झाली, तर त्या अधिकाऱ्याची तिथून बदली नाही तर त्यांना सेवेतूनच मुक्त केलं जाते. आणि म्हणून मग त्या परिस्थितीमध्ये तिथून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज येतात आणि त्या ड्रग्ज आता आपल्याला या नवीन पिढीला, शाळेच्या मुलामुलींना या ठिकाणी त्यांचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि म्हणून या मोठ्या शहरात तर पुणे असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, अमरावती असेल, ही जे नाशिक असेल, संभाजीनगर असेल, हे जेवढे आपले शहर आहेत, या शहरामध्ये तर मोठ्या प्रमाणात याचं आपल्याला परिस्थिती पाहायला मिळते. अध्यक्ष महाराज, दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की या ठिकाणी मागेल त्याला सौर पंप योजनेचं आपण सरकार मोठ्या प्रमाणात घोषणा काढतं. मी तर परवा एका तारांकित प्रश्नामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना सौर पंपाचे जनकच म्हणालो होतो. अध्यक्ष महाराज, खरं तर या योजनेचं मोठं अपयश आहे. अध्यक्ष महाराज, जे कोणी याला कॉन्ट्रॅक्टर जे नेमले जातात ते शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पंपच लावत नाही. 6-6, 7-7 महिने ते पडत असेच असतात आणि त्या सौर पंपाचा उपयोगही शेतकऱ्याला होत नाही अशी परिस्थिती आहे. पण मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी सांगितलं की आम्हाला एका महिला शेतकऱ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी एक डेमॉन्स्ट्रेशन दिलं. आम्ही घरचं पण चालवतोय, शेतीचा पंपही चालतंय. ठीक आहे, त्यांना चांगलं वाटतं, तो त्यांचा भाग आहे. पण हे सौर पंप खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी नाही. त्याला आम्ही सांगितलेलं होतं मागच्या वेळेस की तुम्ही तुमच्या त्या ग्रेडमध्ये टाका आणि ते इलेक्ट्रिकच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला तुम्ही द्या, अशा पद्धतीची आम्ही एक सूचना केलेली होती. पण ते म्हणाले की आम्ही डायरेक्टच सौर पंपांच्या माध्यमातून देऊ, पण ते खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी फायद्याचं नाही, ही या ठिकाणी मी भूमिका मांडतोय. मुंबईमध्ये अध्यक्ष महाराज आपण पाहिलं की हे जे टोल आहेत मुंबई शहरातले, ज्याला 5 दारात आपले, त्याला ते 5ही टोलमध्ये त्याचं फ्री झालं. पण सरकारने या टोलला पुन्हा मुदतवाढ दिली आणि पुन्हा मुंबईकरांना आणि मुंबईत येणाऱ्या लोकांना लुटायची व्यवस्था त्याला दिली. कोरोनाचा तेवढा काळ त्याचे उलटे 4,000 रुपये या टोलवाल्यांनी घेतले. हा जावा आहे का सरकारचा? म्हैसकर नावाचा पोरगा माणूस आहे तो, त्याला मुंबईच्या लोकांना लुटायची व्यवस्था करून दिली. ते टोल पुन्हा चालू झाले, ते टोल पुन्हा संपले होते, पण त्याला पुन्हा त्याला देण्याचं मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं होतं की आता पुन्हा याचं टेंडर होणार नाही आणि याला आम्ही काढणार आहोत. पण त्याला पुन्हा त्या ठिकाणी या म्हैसकरला टोल देण्याची व्यवस्था सरकारच्या माध्यमातून झालेली आहे. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी विभागनिहाय भ्रष्टाचाराचं मी वाचेल थोडक्यात. महसूल विभाग असेल, बांधकाम विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, शिक्षण विभाग असेल, नगर विकास विभाग असेल, सामाजिक न्याय विभाग असेल, जलसंधारण विभाग असेल, पोलीस विभाग असेल, कृषी विभाग असेल, नोंदणी व मुद्रांक विभाग असेल, या सगळ्या विभागामध्ये भ्रष्टाचाराचं केंद्र निर्माण झालं आणि सामान्य लोकांना लुटण्याचं काम सुरू झालेलं आहे. औषधी खरेदी, महानगरपालिकेमधली गैरव्यवहार, या सगळ्या गोष्टीचं आपण पाहिलं अध्यक्ष महाराज, तर महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला अशा पद्धतीची एक चिंता आता महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आहे. अध्यक्ष महाराज, सामाजिक परिणाम आणि जनतेमध्ये असंतोष, सामान्य माणसाची पिळवणूक, शासकीय कार्यालयात सध्या मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे लोकांची कामच होत नाहीत, त्याला चपला झिजवा लागतात आणि त्याला फुटबॉल केलं जातं. अशा पद्धतीची स्थिती आज आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. युवा पिढीचा भ्रमनिराश, एकीकडे आपण पाहिलं की मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही आता 2 लाख नोकर भरती करणार. आज मगाशी मंत्री महोदय मगाशी सांगत होते की आता आम्ही सगळ्या विभागात कॉन्ट्रॅक्ट बेसवर आम्ही कर्मचारी घेणार आहोत. म्हणजे ठेकेदाराच्या माध्यमातून, कॉन्ट्रॅक्ट शासनाचे नाही, ठेकेदाराच्या माध्यमातून. म्हणजे या पद्धतीचं चित्र आपल्याला महाराष्ट्रात पाहतात आणि म्हणून हा सुशिक्षित मुलींचा भ्रमनिरास या ठिकाणी सरकारने केलेला आहे. एवढंच मी आपल्याला या निमित्तानं सांगतो. या निमित्तानं एवढ्या घाई गर्दीत बोलण्याची संधी आपण मला दिली. अध्यक्ष महाराज, एक मोठा अजून एक विषय राहिला आपल्या राज्यामध्ये. मी एका लाईन अवैध लोन ॲप्स आणि गेमिंग ॲप्सद्वारे होणारं आर्थिक लूट.
अश्लील छळवणूक आणि स्थानिक गुन्हेगारी टोळ्यासमोर कठोर कारवाई करण्याबाबतची एक मोठी भूमिका अध्यक्ष महाराज. कारण की ह्या ऑनलाईनमध्ये अध्यक्ष महाराज त्या मोठ्या प्रमाणात ज्यांनी कर्ज घेतलं त्याला मोबाईलवरच ब्लॅकमेल करतात, त्याची छळवणूक करतात, त्याच्यावर अत्याचार करतात. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीकडे लक्ष घालण्याची गरज आहे. मी एवढं बोलतो आणि आपले 2 शब्द थांबतो. सन्मान्य सदस्य